पुढची बातमी आपण पाहूयात। खोपोलीमध्ये गर्भवतीला झोळीतून नेण्याची वेळ आली तर आमदार महेश बालदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। अशा रीलनं काही फरक पडत नाही असं महेश बालदींनी म्हटलेलं आहे। 2 वर्षापूर्वी रस्ता दिला होता आणि आश्वासन सुद्धा दिलं होतं। ही रील नाही तर व्यथा असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तर महेश बालदी यांच्या मतदारसंघातील आदिवासी वाडीतील गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी झोळीतून रुग्णालयामध्ये नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि यावर त्यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। आदिवासी वाड्यांना रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा येथे सामना करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं होतं। मात्र यावर बालदी यांना विचारलं असता त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने आता संताप व्यक्त केला जातोय। त्यांच्यातलीच मुलं जरा ऍडव्हान्स वागून आमच्या विरोधातल्या रील टाकतायत। आम्हाला त्या रीलनी परिणाम होत नाही। त्या आदिवासींकरता, आदिवासी समाजाकरता, मग ते इरसालवाडी असेल किंवा आमची घेरावाडी असो, हाश्याची पट्टी असो, या सर्वांकरता मी आमदार झाल्यानंतर जेवढा वेळा हाश्याच्या पट्टीत गेलेले कोण होते हो यापूर्वी आमदार? इरसालवाडीत 3-3दा गेलेला मीच होतो। त्याच्यामुळे मला त्या रीलनी परिणाम नाही। आम्हाला जे काम करायचंय ते संसदीय कार्याच्या चौकटीत, कायद्याच्या चौकटीत राहून करायचंय आणि ते आम्ही पूर्ण करू हा विश्वास।